याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला. पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला पण एकटाच मात्र माझं मन विचलित झालं. याज्ञसेनीची कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळं त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. ती शंका मी कर्णाला बोलून दाखविली. कारण द्रुपदांनी मांडलेला पण सहजपणे पूर्ण करू शकतील असे 2च धनुर्धर आर्यावर्तात आहेत असं मला वाटत होतं. एक कर्ण आणि दुसरा अर्जुन. अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्ध झाला असेल. राहता राहिला कर्ण. हा कर्ण एकच धनुर्धर होता आणि तो या धनुर्धनेचा प्राणप्रिय मित्रही होता. कुरूंच्या राजनगरीत हस्तिनापुरात होता. मी त्याला माझा सेवक प्रभंजन याच्या करवी कक्षात बोलावून घेतलं. कक्षात येताच त्यानं आश्चर्यानं विचारलं, राजा, आज अगदी अवेळी आठवण झाली माझी. वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते. वेळ सर्वांना सोयीस्कर असते, पण अवेळ सोयीस्कर करून दाखवितो तोच खरा योद्धा. त्याच्या हातात मी द्रुपदाचं निमंत्रण दिलं. आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भुर्जपत्रावर त्याने रोखले. त्याच्या वक्राकार डौलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा ताणल्या गेल्या. भव्य कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली. क्षणभरानं आपली भरदार मान वर उचलत तो म्हणाला, स्वयंवराचं हे निमंत्रण आहे. मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचारण आलंय. कर्णा, कोणताही राजकीय प्रश्न या स्वयंवराइतका बिकट नाही. या स्वयंवरामुळं माझंच काय आम्हा सर्व कुरूंचं जीवनही बदलू शकेल. ते कसं काय? एका स्त्रीसाठी कुरूंचं जीवन बदलेल, सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही. मग ती कितीही सुंदर असो, तिचे पाठीराखे कितीही बलशाली असोत. नाही कर्णा, ही सामान्य स्त्री नाही. द्रुपद राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे. तिच्या सर्वांगाला भुईचंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो. ती जन्मजातच सुगंधाची कुपी आहे. जशी तुझी कुंडलं जन्मजात आहे तशी. मग असे ना, ती कुरूंचं जीवन कसं काय बदलू शकणार? ती महाराणी म्हणून, माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल. माझं जीवन तर स्वर्गानंदांचा अनुभव देईल. याज्ञसेनी माझी व्हावी ही माझी आकांक्षा आहे. तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार? कुरूंची महाराज्ञी व्हावं असं त्या कोणत्या स्त्रीला वाटणार नाही. स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही. योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधी अर्धवट टाकूच नये. कर्णा, ते काय मला पटत नाही असं वाटतं तुला. पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारख्या धनुर्धरही दिडमूड होईल. असा कोणता पण आहे? ऐक. पांचालांच्या कांपिल्यनगर या राजनगरीत आपल्या राजवाड्यासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात द्रुपदांनी एक भव्य मंडप उभारला आहे. त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेण्यात आला आहे. त्या तलावात गंगा आणि इक्षुमती या पवित्र नद्यांच्या संगमातील नितळ पाणी भरण्यात आलं आहे. तलावाच्या मध्यावर ज्याचं प्रतिबिंब दिसेल असं एक वर्तुळाकार गतिमान मत्स्ययंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलं आहे. त्या मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा एकसारखा गरगर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडं पाहून सूचीबाणानं अचूक टिपायचा आहे आणि तोही तिथं ठेवण्यात येणाऱ्या अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं, केवळ 5 बाणात. मग यात असाध्य काय आहे राजा? तुला काहीच असाध्य नाही. लक्ष न पाहताही केवळ आवाजावरून पक्षिणीची चोच टिपणारा तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे?
मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू? तू नकार दिलास तर मात्र तेच करावं लागणार आहे. माझ्या नकाराचा त्यात काय संबंध? कर्णा, मला माहीत आहे हा एवढा अवघड, पण तू आणि अर्जुन याखेरीज या आर्यावर्तात कोणीच जिंकू शकणार नाही. अर्जुन तर आता या जगातून कायमचाच निघून गेला आहे. आता तूच हा पण जिंकला पाहिजेस. मी? राजा, मी सूतपुत्र आहे हे तू विसरलास की काय? एक क्षत्रिय कन्या मला वरमाला घालवायस कधीतरी धजेल का? आणि अन्य कुठलीही स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. कर्णा, तू याज्ञसेनीला पणात जिंक. तुला तिनं नाकारलं तर मी पाहीन काय करायचं ते. तुझ्यासाठी नाही, केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक. मी तुझ्यासाठी काहीही करीन. पितामह भीष्मांनी काशी राजाच्या कन्या जिंकून तुझा पितामहांना विचित्रवीर्यांना अर्पण केल्या तशी मी याज्ञसेना तुला अर्पण करीन. जरा थांबून तो पुढं म्हणाला, मी याज्ञसेनीचं कमलपुष्प तुझ्या चरणावर अर्पण करीन, पण एका अटीवर. कोणती अट? बोल. न ऐकता ती मी मान्य करीत आहे. मी या पणात सर्वात शेवटी भाग घेईन. शिवाय विजयी होताच तू माझी एक मनीषा पूर्ण करावीस. सांग, तुझी काय मनीषा आहेस ती? मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवानं अंगदेशातच आहे. त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस. त्या नगराच्या पुनर्वसनाची घोषणा कांपिल्य नगरातच करावीस. कर्णा, खरोखरच तू धन्य आहेस. अरे, या याज्ञसेनीच्या बदलात तू हे सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतंस तरी ते मी तुला दिलं असतं. पण तू काय मागितलंस तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन. खरोखरच कर्णा, निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक आहेस तू. मी त्याला कडकडून मिठी मारली. तो भारावून गेला. माझा हात हातात धरून तो त्यानं जिव्हाळ्यानं हळुवार थोपटला. छे, कर्ण कोण होता तेच मला कळत नव्हतं. आज संध्याकाळीच आपण स्वयंवरासाठी निघूया. सत्यसेन बरोबर असला की हा हा म्हणता कांपिल्य नगर गाठील, मी त्याला म्हणालो. ठीक आहे, मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो. तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा कक्षातून निघून गेला. मी कर्णासह कांपिल्य नगरला आलो. माझ्या समवेत दुःशासन, निषंगी, अग्रयायीन, दुर्विमोचन, विकर्ण, आयोबाहू, विवित्सू, विकट, क्राथ आणि दंडधार हे माझे 10 कनिष्ठ बंधू होते. स्वयंवर हा सामोपचारानं सुटणारा विधी नसतो. त्यासाठी कधीकधी 2 हातही करावे लागतात. त्यासाठी सहायार्थ म्हणून मी माझ्या 10 बंधूंना समवेत घेतलं होतं. पण माझ्या सर्वात अधिक विश्वास होता तो कर्णावर. माझे मनोरथ साकार करण्यासाठी त्या विक्रमी वीराची प्राणाचं मोलही देण्याची तयारी होती. त्यासाठीच मी त्याला आग्रहानं पांचालांच्या राजनगराला आणलं होतं. कुरूंच्या वतीने अंगराज कर्णच मत्स्यभेद करणार होता. आम्ही पण जिंकणार होतो. आमच्या समवेत अश्वत्थामा आणि शकुनी मामाही होते. षोडशवर्णीय कर्णपुत्र सुदामनही आग्रहानं आला होता. कांपिल्य नगराच्या सीमेवर अगदी गंगा आणि बहुधा यांच्या संगमावर पांचालांचे अमात्य वीरबाहू आणि महाराज द्रुपद यांनी आम्हा सर्वांचं प्रचंड स्वागत केलं. द्रुपदांचा पुत्र युवराज धृष्टद्युम्नानं तर दुःशासनाला समोर जात कडकडून आलिंगनच दिलं. मी कर्णाचा त्याच्याशी परिचय करून देताना म्हणालो, हे अंगराज कर्ण. कर्णानं आपले गुलाबी रंगाचे तळहात जोडून त्याला वंदन केलं. धृष्टद्युम्न त्याच्या कानातील कुंडलांकडं क्षणकाळ टक लावून पाहत हसत सहजपणे म्हणाला, त्यांना ओळखीत नाही असं कोण आहे? हस्तिनापुरातील आवाज लक्ष्यभेद आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. तो प्रसंग आणि तो दिवस मी तरी या जन्मी कधीच विसरणार नाही. धृष्टद्युम्नाचे
बोल सहज होते. आम्हा सर्वांनाच ते आवडले. पण दृष्टद्युम्नांची देहयष्टी फारच आवडली. एखाद्या मोहरलेल्या डौलदार मधुक वृक्षासारखा तो दिसत होता. चेहरा हनुवटीजवळ निमुळता होत गेलेला. त्याचा वर्ण मात्र तामसोर गौर होता. मी त्याच्या मृदेशी क्षणभर याज्ञसेनेची तुलना केली. मला याज्ञसेनेशिवाय सांप्रत काहीच सुचत नव्हतं. आम्ही नगरात प्रवेश केला. सगळं नगर आपल्या प्रिय युवराज्ञीच्या स्वयंवरानिमित्त नगरजनांनी मोठ्या कौशल्यानं सुशोभित केलं होतं. जागजागी हिरव्या वेशी, गुढ्या, तोरणं उभी केली होती. नगरातील सर्व प्रशस्त चौक विविध रंगांच्या अरण्य फुलांच्या मालांनी सजविले होते. ठिकठिकाणी पाण्याची कृत्रिम कारंजी तयार केली होती. पण अंगणात ललनांनी केशर मिश्रित पाण्यानं सडे घालून त्यावर ढगधार रांगोळ्या चितारल्या होत्या. नगारे, तुताऱ्या आणि मृदंग यांनी वातावरणाचा कणनकण फुलवून टाकला होता. आम्ही नगरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा नगरजन आमच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुभाती उभे राहिले होते. ते कुरूंच्या वैभवशाली आणि विक्रमी कुलाचा सहस्फूर्त जयघोष करीत होते. मात्र कोणत्याही नगरात मला कधी न दिसणारं एक आश्चर्यकारक दृश्य येथे दिसत होतं. अनेक निवासांच्या उंच सौंदावर नगरातील ललनांचीही दाटी उडाली होती. त्यातील काही तर आमच्या रथाकडं सरळ अंगुली निर्देश करीत होत्या. माझ्या रथात मी दुःशासन आणि कर्ण असे तिघेच होतो. इतर सर्व रथ मागे होते. बऱ्याच कालानंतर माझ्या ध्यानात सर्व प्रकार आला. कर्णाच्या अप्रतिम सौंदर्याची दुंदुभी पांचालांच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचली होती. कर्ण दुरून का होईना पण कसा काय दिसतो हे पाहण्यासाठी स्त्रिया आतुर होत्या. त्या बिचाऱ्याला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं. अगदी निरागसपणे तो माझ्या उजव्या हाताच्या बाजूला उभा होता. त्याच्या अंगावरचं सुवर्ण धाग्यांनी छटा असलेलं उत्तरीय सूर्यकिरणात चमकत होतं. मी त्याला सहज म्हणालो, कर्णा, आता तुला स्वयंवरात भाग घ्यायचा आहे. आता रथनिडावर उभा राहू नकोस. आता बैस आणि धनुर्वेदाचं चिंतन कर. त्याला माझा विचार पटला. तो रथात बसला. अनेक स्त्रियांची त्यामुळे निराशा झाली असावी. मी त्यांच्या मूर्खपणास हसत होतो. एका सूतपुत्राला पाहण्यासाठी एवढा त्यांनी जीवाचा आटापिटा का करावा हेच मला समजत नव्हतं. वास्तविक त्यांनी दर्शन घ्यायला पाहिजे होतं माझं, फार तर दुःशासनाचं. कारण मी मनात आणलं असतं तर आमच्या रथाच्या सारथ्याला सत्यसेनाला त्याच्या जागेवरून उठवून त्या ठिकाणी कर्णाला बसवलं असतं. कितीही झालं तरी सारथ्य कर्म हाच त्याचा अंगभूत व्यवसाय होता. सौंदर्याला घेऊनच पांचालांच्या शोभिवंत राजवाड्याजवळ आम्ही आलो. स्वयंवराचा भव्य मंडप दृष्टीपथात आला. त्या मंडपाच्या अवतीभोवती जनसमुदाय नुसता खचून भरला होता. या कुरुश्रेष्ठ युवराज आज नगरजनांच्या उत्साहाला उत्सुकतेचं भरत येण्याची ही सुंदर वेळ आहे. पांचालांचे अमात्य वीरबाहू मला रथातून उतरवून घेताना म्हणाले. आणखी कुणाचं एवढ्या प्रचंड उत्साहानं स्वागत झालं? मी अमात्यांना विचारलं. मथुरेहून यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आजच आले आहेत. त्यांचं. श्रीकृष्ण? श्रीकृष्ण स्वयंवरात भाग घेणार की काय अमात्य? मी जरा भयपूर्ण शंकेनंच विचारलं. ते मी कसं सांगू? पण भाग घेणार नाहीतच असंही नाही. आणखी कोण कोण आलंय स्वयंवरासाठी? महाराज भोज, सौबल, सहदेव, शल्य, शिशुपाल, विराट, सुकेतू, चित्रायुध, जरासंध, चेकितान, भगदत्त आलेत. तसेच भूरिश्रवा, सुषेण, दृढधन्वा, सोमदत्त, वृषक, बहुदल, बृहंत, मणिमान, दंडधार, मेघसंधी, शंख, सुशर्मा, शिवाय सेनाबिंदू, सत्यर्दूती, सूर्यध्वज, रोचमान, सुदक्षिण, रुकमरथ, शिबी, श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्न, सात्यकी, सिंधू अधिपती जयद्रथ,
असे अनेक देशांचे अनेक वीर राजे महाराज आले आहेत. आम्ही प्रतीक्षा करीत होतो की एकट्या हस्तिनापुराधिपतींची. त्यांनी मला हाताला धरून मंडपाच्या एका कडेने राजवाड्यात नेलं. स्वयंवर अपराह्न कालानंतर एका घटनेनं मांडल जाणार होतं. तोपर्यंत मी कर्ण, अश्वत्थामा, शकुनी मामा सर्वजण भोजन करून विश्रांती घेणार होतो. आमचा प्रवास 100 योजनांचा झाला होता. अंगावरची राजवस्त्र धुळीने माखून गेली होती. घोडी थकली होती. स्वयंवराबद्दल मी निर्धास्त होतो, कारण आलेल्या असंख्य राजापैकी कोणी निष्णात असा धनुर्धर नव्हता. ते योद्धे होते, पण द्रुपदांचा कठीण पण कोणीच पूर्ण करू शकणारा नव्हता. केवळ एकटा कर्णच परत एकदा सर्वांच्या नेत्राचं पारणं फेडणार होता. आणि अशी पणात जिंकलेली श्यामल द्रौपदी तो माझ्या चरणावर मित्रप्रेमाने अर्पण करणार होता. कारण त्याला मी आजपर्यंत प्रकर्षानं पटवून दिलं होतं की जीवन ही एक अनिवार्य अशी तडजोड आहे. काही अघटित घडलं असतं तरच पांचाली आमच्या हातातून सुटली असती. माझ्या मनाचा एक कोपरा साशंक होता, तो केवळ एकाच व्यक्तीमुळं, आणि ती म्हणजे श्रीकृष्ण. आणि शेवटी ते अघटित खरोखरच घडलं. स्वयंवराहून मी हस्तिनापुराला परत आलो, ते अनेक घटकांचे अनिवार्य बाण उरात घेऊनच. आता मला वारंवार वाटत होतं की आयुष्य हे एक अद्भुतरम्य स्वयंवर असावं. प्रत्येक माणूस त्या स्वयंवरात हिरीहिरीनं भाग घेतो. पण काही वेळा काळानं इतके अवघड पण या स्वयंवरात मांडलेले असतात की ते कुणालाच सगळे जिंकता येत नाहीत. काही जणांची तर जीवघेणी दुर्दशा होते. अनेक माणसं धैर्यशाली, बुद्धिमान आणि पराक्रमी असूनही ती हे पण पूर्ण करू शकत नाहीत. मी नाही, अश्वत्थामा नाही, कर्ण नाही, कुणीच नाही. पांचालीच्या स्वयंवराच्या केवळ स्मृतीनेही माझं मन अनेकविध भावभावनांच्या विचित्र संमिश्रणानं तडफडू लागतं. काळाचे आणि दैवाचे गोडवे कुणी गायलेलं मला कधी आवडत नव्हतं. मी जीवनात एकट्या कर्तृत्वालाच किंमत देत आलो होतो. पण जेव्हा जेव्हा कर्तृत्व थिटं पडलं तेव्हा तेव्हा मला काळाचं महत्त्व पटू लागलं. पुरुषार्थाचे कितीही नगारे मानव पेटत असो, त्याच्या कर्तृत्वाचे ध्वज हातात घेऊन तो धुंदपणानं कितीही नाचत असो, शेवटी तो विशाल आणि अनंत आकाशासमोर थिटा आणि अपूर्णच राहणार. अपूर्णता हाच जीवनाचा स्थायी भाव आहे असं पांचालीच्या स्वयंवरापासून मला वारंवार वाटू लागलं. तीच स्वयंवर पार पडलं होतं, पण तिचा सुकुमार गोंडस हात काही माझ्या हातात आला नव्हता. तिच्या पाणीग्रहणासाठी पुढं केलेल्या माझ्या भक्कम हातावर कठोर नियतीनं ठेवले होते ते धगधगीत सत्याचे जळजळीत अंगार. अजूनही स्वयंवराचा प्रसंग आठवला की माझी मती गुंग होते. जीवन हा रहस्यमय भूमार्ग आहे असंच वाटतं. मी त्या स्वयंवराला गेलो नसतं तर फारच बरं झालं असतं. अनेक कटू आणि असह्य सत्यांचं दडपण तरी माझ्या छातीवर आलं नसतं. कारण त्या स्वयंवरानं मला सर्वात भयानक धक्का दिला होता तो पांडवांच्या अस्तित्वाबद्दल. पांडव जिवंत आहेत हे असह्य सत्य एखाद्या राक्षसाचे अक्राळ विक्राळ रूप घेऊन माझ्या छातीवर थैथै नाचत होतं. त्याच्या पायाखाली माझ्या आकांक्षांच्या बरगड्या पिचत होत्या. ते स्वयंवर विसरण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या अप्रिय व्यक्तीनं पुन्हा पुन्हा समोर येऊन आपलं क्षेमकुशल विचारावं, तसं हे माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा उभं राहून मला डिवचत होतं. पण मांडलेल्या मत्स्ययंत्र डोळ्यापुढं येऊन गरगरत होतं. स्वयंवराच्या दिवशी पांचालाच्या राजनगरात जाताच आम्ही पंचपक्वान्नांचा समाचार घेतला. घटकाभर वामकुक्षीसाठी राजकक्षातील मंचकावर कलंडलो. थोड्या वेळातच कर्ण उठला. अंगावर उत्तरीय पांघरून तो कक्षाबाहेर निघाला. मी अर्धवट निद्रेत होतो तरीही मी त्याला विचारलंच, कर्णा, स्वयंवराची घटका जवळ येत आहे. कुठे निघालास या अवेळी? वेळ ही सर्वांनाच सोयीस्कर असते. अवेळ सोयीची करून दाखवितो तोच खरा योद्धा.
मीच त्याला हस्तिनापुरात सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मला हसत ऐकवलं. ठीक आहे, जा, पण लवकर परत ये. कारण काय? कारण तू नगरात जिथं जिथं जाशील तिथं तिथं तुला पाहण्यासाठी स्त्रियांची गर्दी उडू जाईल. पण मी नगरात जाणारच नाही, तो मंद हसत म्हणाला. मग कुठं? गंगेच्या किनाऱ्यावर. तो कुठंही असला तरी एका नदी किनारी आणि दुसरं स्वच्छ आकाश त्याला लागत असतं. नाही, इथंच राजवाड्यातील दुसऱ्या एका कक्षात, तो मान डोलावीत म्हणाला. कुणाच्या? दृष्टद्युम्नाच्या की अमात्यांच्या? बहुधा तू स्वयंवराची बारीक सारीक माहिती काढायला जात असावास. नाही राजा, मी चाललो आहे श्रीकृष्णाला भेटायला. थोड्या वेळापूर्वीच मी अमात्यांकडून तसा निरोप त्याला पाठविला आहे. श्रीकृष्णाची भेट घ्यायला तू कशाला तिकडं जायला पाहिजेस? त्यालाच आपण अमात्याकरवी इथं बोलावून घेऊ. मंचकावरून मी ताडकन उठलो आणि निद्राधीन झालेल्या दुःशासनाला गदागदा हलवीत म्हणालो, दुःशासन, उठ आणि पांचालांच्या अमात्यांना बोलव. कर्ण तत्परतेनं पुढं होऊन माझ्या हातात हात धरीत म्हणाला, नको, त्यांचा निद्राभंग नको. मी अर्ध्या घटकेतच परत येतो. श्रीकृष्णाला इथं बोलावलं मला नाही आवडणार. मीच त्याच्याकडे जाईन. त्याचा स्वभावच आपल्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये असा होता. ठीक आहे, जा, पण लवकर परत. मी त्याचं मन मोडू शकत नव्हतो. पण का कुणाला ठाऊक तो श्रीकृष्णाला भेटायला जातो आहे हे मला त्यावेळी मुळीच आवडलं नाही. श्रीकृष्णाबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं, कारण त्याचा रंग अर्जुनासारखाच निळसर होता. त्याला पाहिलं की मला अर्जुनाची आठवण येई. आम्ही अर्धा घटका विश्रांती घेतली तेवढ्या अवधीत कर्ण श्रीकृष्णाला भेटून आलाच होता. त्याचं मुख उल्हसित आणि आनंदी दिसत होतं. राजवाड्यासमोरच्या मंडपात जमलेल्या लोकांचा उत्साहपूर्ण कलकलाहट आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. मी, शकुनी मामा, अश्वत्थामा, दुःशासन सर्वजण राजवस्त्र परिधान करून तयार होतो. कर्ण वस्त्रागारात वस्त्र बदलत होता. थोड्याच अवधीत तो वस्त्रागारातून बाहेर आला. त्यानं निळ्या रंगाचं अंधर्य परिधान केलं होतं. त्यावर पिवळ्या जर्द रंगाचं उत्तरीय होतं. खरं तर उत्तरीयापेक्षा त्याच्या त्वचेचा रंग अधिकच उठून दिसत होता. तो वस्त्रागारातून बाहेर आला तेव्हा गुहेतून बाहेर पडणाऱ्या एखाद्या वनराजासारखाच वाटत मला. ह्याच्या मुद्रेवरून जणू सूर्यकिरणच परावर्तित होऊन आसमंतात मिसळत होते. मला पाहता तो मंदपणे हसला. त्याच्या गोबऱ्या उजव्या गालावर एक गोड खळी पडली. अगदी चुकूनच एखाद्या वेळी मी अशी खळी पाहिली आहे. त्याची सुवर्णवर्णी गोलाकार मुद्रा मला नेहमीच टवटवीत सूर्यफुलासारखी वाटत असते. त्याचा पुत्र सुदामनही त्याच्या मागून वस्त्रागारातून बाहेर पडला. नको नको म्हटलं तरी तो आग्रहानं आमच्याबरोबर आला होता. थोड्या वेळातच एक दास कक्षात आला आणि मान वाकून मला म्हणाला, महाराज, आपणाला अमात्यांनी आदरपूर्वक पाचारण केले आहे. मंडपात सर्व नरेश आपली प्रतीक्षा करतायत. मी, कर्ण, शकुनी मामा, अश्वत्थामा, कर्णपुत्र सुदामन आणि दुःशासनासह माझे 10 बंधू असे सर्वजण कक्षाबाहेर पडलो. जाता जाता मी कर्णाला म्हणालो, माझा सर्व भार तुझ्यावरच आहे, पण फारच अवघड आहे. तो कधीच न बोलता केवळ हसला. त्याचे सुवर्णजडित दात क्षणभर चमकले. चालताना बसणाऱ्या हपक्यांनी कानातील लोभस कुंडलं लयीत डोलू लागली. आम्ही स्वयंवराच्या मंडपात आलो. कुणीतरी कंठरवानं ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती, कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्रपुत्र युवराज दुर्योधन, चंपानगराधिपती अंगराज कर्ण, द्रुपदपुत्र युवराज धृष्टद्युम्न, आम्हा सर्वांना सहास्य सामोरा आला. त्यानं माझा हात प्रेमभरानं आपल्या हातात घेऊन आम्हाला आमच्या आसनाकडे न्यावयास सुरुवात केली.
मी आमंत्रित राजे आणि योद्धे आदरानं उठून उभे राहिले. माझी छाती अभिमानानं भरून आली. कुरूंचा सत्ता धाकच जणू हे सर्व नरेश उत्थापन देऊन मान्य करीत होते. आम्ही सर्वजण आसनस्थ झालो. लागलीच मंडपातील सर्व नरेशही खाली बसले. माझ्या आसनासमोर एक आसन तसंच मोकळं होतं. इतर सर्व आसनावर कोणी ना कोणी बसलं होतं. मी दृष्टद्युम्नाला उत्सुकतेनं विचारलं, ते समोरचं आसन कुणाचं? अजूनही ते रिक्त कसं? त्या आसनाकडं पाहत तो म्हणाला, ते आसन मंडित झाल्याशिवाय स्वयंवराला प्रारंभ होणारच नाही, कारण ते आसन भगवान श्रीकृष्णाचं आहे. मथुराधिपती, यादव कुलोत्पन्न, वसुदेवपुत्र भगवान श्रीकृष्ण. मंडपात आणखी एक ललकारी घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्या समवेत त्यांचा बंधू बलराम, पुत्र प्रद्युम्न, रुक्मरथ, उद्धव, सात्यकी इत्यादी यादवजन होते. मंडपातील सर्व नरेश इतकंच काय, पण पुरोहितांसह स्त्रियांचा सौधातील सर्वजण आदरानं उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, अश्वत्थामा, शकुनी मामा, दुःशासन सर्वच उठून उभे राहिले. मला त्यांनी त्या काळ्या श्रीकृष्णाला एवढा मान का द्यावा तेच कळलं नाही. पायातल्या चढावात काहीतरी अडकलेलं आहे असं भासून मी त्यांचे बंध सोडण्याच्या निमित्तानं आसनावरून एक रतीभरही हललो नाही. पण किनारी दृष्टीनं मी सर्वत्र पाहत होतो. श्रीकृष्ण हात उंचावून सर्वांना खाली बसण्याचा विनम्र संकेत करत होता. पण कोणीच खाली बसत नव्हतं. शेवटी तो माझ्या समोरच्या आसनावर आसनस्थ झाला. तरी सर्वजण उभेच होते. शेवटी तो पुन्हा वर उठला आणि मंदपणे हसत उजवा हात उंचावीत धीर गंभीर आवाजात म्हणाला, आमंत्रित नरेशो, बसा. युवराज दृष्टद्युम्न आता आपल्या भगिनीचं, युवराज्ञी याज्ञसेनीचं स्वयंवर मांडील. सर्वजण कळसूत्री बाहुल्यांसारखे खाली बसले. श्रीकृष्णानं माझ्यावरही दृष्टिक्षेप टाकला. मी माझी दृष्टी दुसरीकडे वळविली. मला त्याचं मुखही पाहायचं नव्हतं. त्याच्या केवळ दर्शनानंच नदी किनारी टिटवी कर्कशावी तशी मला अर्जुनाची आठवण होत होती. छातीत एक अनामिक कळ उमटत होती. भीमाची गदा माझ्या भोवती फिरत असल्याचा भास होत होता. मी सर्व मंडपभर दृष्टी फिरवली. तिथं आर्यवर्तातले सर्व लहान थोर राजे आले होते. द्रौपदीच्या सुगंधनानं सर्वांनाच वेड केलं होतं. तर मगधाधिपती राजसंद, मद्राधिपती शल्य, सिंधू अधिपती जयद्रथ, चेदिराज, शिशुपाल, एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचे ते संमेलन होतं. पण का कुणास ठाऊक त्यापैकी एकही मला कर्णा इतका सतेज आणि आकर्षक वाटत नव्हता. ते त्याला सांगावं म्हणून मी उजव्या हाताला असलेल्या त्याच्या कानाजवळ माझं तोंड नेलं, पण तो असावध होता. तो एकटक नुसतं श्रीकृष्णाकडेच पाहत होता. मी त्याला नेहमीप्रमाणे सावध करण्यासाठी एक कोपरखळी मारली. तो चमकून माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला त्याच्या सौंदर्याबद्दल सांगण्यासाठी ओठ उघडले, पण तेवढ्यात पांचालांचा युवराज दृष्टद्युम्न आपल्या भगिनीला याज्ञसेनीला घेऊन मंडपात आला. सगळीकडे उत्सुकतेची पोटी निर्माण झालेली नीरव शांतता पसरली. जो तो अधोमुखी आणि धीरगंभीर पदक्षेप टाकणाऱ्या पांचालीकडे निरखून पाहू लागला. तिच्या हातात पायापर्यंत पोचेल अशी धवल कमलाची वरमाला होती. आपल्या प्रत्येक पावलागणिक ती जणू तिचं जमलेल्या सर्व वीरांची हृदयकमल सहजपणे तुडवीत चालली होती. विविध पुष्पमालांनी सजविलेला, अनेक पुष्पांचा गंधांनी धुंद झालेला तो विशाल मंडप पांचाली सलज्जपणे तेथे येताच खऱ्या अर्थानं स्वयंवराचा मंडप दिसू लागला. सावळ्या रंगाची द्रौपदी शरदातल्या अबोल लोभस संध्येसारखी दिसत होती. आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचालांचा युवराज दृष्टद्युम्न बोलू लागला, आमंत्रित नरेशो, माझ्या भगिनीच्या युवराज्ञी याज्ञसेनीच्या स्वयंवराला आपण आलात यासाठी मी पांचालांच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या स्वयंवरासाठी मांडलेला पण जो कोणी वीरपुरुष पूर्ण करील त्याला माझी ही बहीण याज्ञसेनी आपली पती म्हणून वरील व आपल्या हातातील वरमाला त्याच्या कंठात घालील.
पत्नी म्हणून त्या महायोद्ध्याची आर्यश्रीच्या मनोभावानं जीवनभर सेवा करेल. पणासाठी सर्वांसमोर मंडपाच्या छताला टांगलेलं एक मत्स्ययंत्र आहे ते आत्ताच त्याचं कुशल कारागीर सुरू करतील. त्या मंडल घेणाऱ्या गतिमान मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र शिवधनुष्यांची प्रत्यंचा ताणून तिच्यावर एक सुची बाण चढवून यंत्राखाली तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो वीर अचूकपणे टिपेल तो आम्हा पांचालांचा आजपासून आप्तेष्ट होईल. यासाठी कुणाही धनुर्धराला 5 बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत. त्यानं प्रस्तावना संपवून अमात्यांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. अमात्यांनी मंडपाच्या छतावर चढलेल्या कारागिरांना संकेत करता त्यांनी मत्स्ययंत्र सुरू केलं. आर्यवर्तातील एकजात सर्वश्रेष्ठ वीरांचं भाग्य त्या यंत्राबरोबर अक्षरशः मंडल घेऊ लागलं. 5 धिप्पाड मल्ल्यांनी मोठ्या कष्टानं धापा टाकीत पांचालांच्या शस्त्रागारातून वाहून आणलेलं ते विख्यात शिवधनुष्य पाण्याच्या तळ्याजवळ ठेवलं आणि सुटकेचा निश्वास टाकून मस्तकावरचा घाम टिपला. सर्वत्र शांतता पसरली. नुसती मत्स्ययंत्राची घरघर तेवढी स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. तलावातील पाण्यात त्याचं प्रतिबिंब गरगर फिरू लागलं. ते अवजड शिवधनुष्य पाहून त्याला स्पर्श करण्यासाठी प्रथम तर कोणीच उभं येऊन धजेना. सगळेच जण एकमेकांकडे टकमक पाहू लागले. शेवटी विशाल छातीचा आणि नावाप्रमाणे दृढ शरीराचा राजा धृडधन्वा उठला. अभिमानानं सर्व मंडपभर दृष्टी फेकत त्यानं उत्तरीय सावरीत शिवधनुष्याला हात घातला. सर्व प्रेक्षकांनी डोळे ताणले, पण दृढधन्वाचे डोळे पांढरे झाले तरीही त्याला ते प्रचंड शिवधनुष्य नुसतं तसूभरही उचलता आलं नाही. लज्जित होऊन त्यांनी आपली मान खाली घातली आणि तो क्षणात तेथून पराभूत म्हणून परतला. मंडपात एक क्षणभरही न थांबता तो मानी राजा सरळ बाहेर निघून गेला. त्याच्यानंतर मेघसंधी, मणिमान, दंडधार, सुषेण, रोचमान, बहुदबल, सत्यधूत व भोज असे अनेक राजे क्रमाक्रमानं आले, पण त्यापैकी एकालाही ते शिवधनुष्य वर उचलता आलं नाही. शेवटी चेदिराज शिशुपाल उठला. त्यांनी दात होट खात कसंबसं ते धनुष्य उचललं, पण प्रत्यंचा लावून लक्ष वेधण्यासाठी पक्का पवित्रा घेणं त्याला काही साधलं नाही. कसाबसा त्यानं एकच बाण सोडला, पण तो माशाच्या डोळ्यावर बसला नाही. सर्वांच्या उंचावलेल्या अपेक्षा कोसळल्या. त्याच्यानंतर पांडवांचा मामा, राजमाता म्हणविणाऱ्या माद्रीचा सख्खा बंधू मद्र देशाचा राजा शल्य पुढे झाला, पण तोही कसाबसा 2 बाण फेकू शकला. त्याच्यानंतर सिंध देशाचा नृप जयद्रथ उठला. मोठ्या प्रयासानं शिवधनुष्य उचलून त्यानं 3 बाण फेकले, पण एकही लक्षात घुसू शकला नाही. सगळीकडे उत्सुकता, भय, सहानुभूती या विविध भावनांना धारण करणारी शांतता पसरली होती. स्वयंवराला सुरुवात होऊन 1 घटिका झाली होती, पण तरीही ते मत्स्ययंत्र सर्वांना वाकुल्या दाखवीत उत्मन्नपणानं तसंच गरगर मंडलं घेत होतं. मी सहज म्हणून मध्येच श्रीकृष्णाकडे पाहिलं. आसनाच्या उजव्या हाताच्या बैठकीवर त्याने आपले कोपरं टेकलं होतं. उजवा तळहात उजव्या गालावर टेकून थोडासा उजवीकडे कलून तो स्वस्थ बसला होता. कर्णाकडे पाहता तो श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याकडे एकटक पाहत आहे असं माझ्या ध्यानात आलं. आता मला वाटू लागलं की कर्णाला पुढं जाण्यासाठी संकेत करावा, पण न जाणो त्याचा लक्षवेध चुकला तर, अशी एक शंकाही मनात येऊ लागली. सर्वात शेवटी निर्वाणीच्या वेळीच मी त्याला उठण्याचा संकेत करणार होतो. एकामागून एक राजे येत होते. आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहत होते. अपयश घेऊन परतत होते आणि नृपांनी तर 2-2 वेळा प्रयत्न केला. मत्स्ययंत्र मात्र सर्वांना वेडावीत घरघरत तसंच फिरत होतं. मंडपात शिवधनुष्याची महती गाणारी
कुजबूज सुरू झाली. आर्यवर्तातले सर्व राजे त्या पणापुढं निष्प्रभ ठरत आले होते. काही राजे माझ्याकडं पाहत होते, काही श्रीकृष्णाकडं, तर जवळजवळ सगळेच कर्णाकडं अपेक्षेने पाहत होते. तेवढ्यात मगधांच्या विशाल साम्राज्यांचा युद्धात प्रवीण असलेला बळकट शरीराचा जरासंध उठला. त्याचं सर्व कसदार शरीर पुष्ट हत्तीसारखं धिप्पाड होतं. उत्पोत्तपणात छाती फुगवीत तो शिवधनुष्यापाशी आला. सर्व सामर्थ्यनिशी त्याने धनुष्य उचललं. एका मागोमाग असे 4 बाण फेकले, पण मत्स्ययंत्राला असलेल्या चक्रातील आऱ्यातून ते पार कुठेतरीच बाहेर गेले. छताला भेदून अदृश्य झाले. जरासंधानं आपल्या बाणातील एक तरी बाण माशाच्या डोळ्यात घुसला असेल या अपेक्षेने छतावरच्या मत्स्ययंत्राकडे क्षणभर पाहिलं, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो तलावाच्या उंच दगडी कठड्यावर धाडकन खाली कोसळला. ते अवजड शिवधनुष्य त्याच्या उन्नत वक्षावर कोसळलं. त्याच्या पराभवाची क्रूर कुचेष्टा करणारी हास्याची लकीर मंडपात सगळीकडे पसरली. मी श्रीकृष्णाकडे पाहिलं, पण तोही खट्याळपणानं गालातल्या गालात हसत होता. पण क्षणार्धात ते दृश्य पालटलं. जरासंध त्या प्रचंड धनुष्याच्या असह्य भाराखाली प्राणांतिक तडफडू लागला. हातपाय झाडून स्वतःची सुटका करण्यासाठी केविलवाणी तडफड करू लागला. त्याच्या मुखातून रक्ताची एक चिळकांडी उंच उडाली. शिवधनुष्य रक्तानं माखलं. एका मानिक क्षत्रियाची ती केविलवाणी धडपड काही केल्या माझ्यानं पाहवली नाही. मी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं ठरविलं होतं, पण तेही मी क्षणात विसरलो. श्रीकृष्णाच्या तटस्थपणाची तिडीक म्हणून त्याच्यावर एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकत आसनावरून ताडकन उठलो. कर्ण वेड्यासारखा तरीही त्या काळाच्या पायाकडे पाहतच होता. श्रीकृष्णाला भेटून आल्यापासून तो असा का वागत होता तेच मला समजत नव्हतं. श्रीकृष्णानं त्याचा तेजोभंग केला होता की काय? मी कर्णाच्या सहाय्याची वाट न पाहता उठलो. तलावाजवळ आलो. आकाशाकडे दृष्टी खिळलेला प्रचंड जरासंध माझ्याकडे जणू प्राणाची भीकच मागत होता. मगधांच्या समर्थ राज्याचा तो पराक्रमी राजा मृत्यूचं रूप घेऊन वृक्षावर कोसळलेल्या शिवधनुष्याला कुणीतरी दूर करावं म्हणून आशाळभूतपणे पाहत होता. एक विख्यात द्वंद्व योद्धा मोठ्या कष्टानं मृत्यूशी द्वंद्व खेळत होता. मी कृष्णाजवळ बसलेल्या माझ्या गुरूंकडं, बलरामांकडं एकवार श्रद्धेनं पाहिलं. त्यांचे विशाल नेत्र मला आशीर्वाद देत होते. त्या तशा आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात श्रीकृष्णाची आणि बलरामांची तुलना करणारा एक चमत्कारिक विचार तरळून गेला. मला बलरामांबद्दल नितांत आदर वाटत होता, पण तेवढ्याच प्रकर्षानं किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रभावीपणानं त्या श्रीकृष्णाचा मनस्वी तिटकारा वाटत होता. क्षणात मी पुढं झालो. तडफडून घायाळ निष्णांत झालेल्या जरासंधाच्या हातापायांची धडपड थांबली होती. त्याचं सगळं शरीरच जणू डोळे होऊन बोलत होतं. मृत्यूच्या दारात जीव किती असहाय्य असतो. तो स्वतःची प्रतिष्ठा, आत्माभिमान काही जाणीत नसतो. तो केवळ याचना करीत असतो जगण्याची, जीवनाची. देशोदेशीचे अनेक राजे नरयज्ञासाठी आपल्या राजनगरात, गिरिवज्रात, कारावासात कोंडणारा जरासंध शिवधनुष्यानं अडकून ठेवला होता. खाली वाकून मी एका हातानं ते शिवधनुष्य उचललं. सगळ्या मंडपात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. फासेपारध्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेली शेपटी सुटताच एखाद्या वनराजानं गर्जना करीत सुटकेची उंच उडी मारावी तसा जरासंध वृक्षासारखा धनुष्य दूर होता ताडकन वर उसळला आणि हात उंचावीत मोठ्यानं ओरडला. त्यानं मला कडकडून मिठी मारली. सर्व लोकांना वाटलं की मी द्रौपदीसाठी स्वयंवरात भाग घेण्यासाठी ते धनुष्य उचललं होतं. कुणीतरी माझ्या नावाचा जयघोष केला. मला आता इथून माघार घेणं शक्य नव्हतं. ते धनुष्य मी सहज उचललं याचं अनेक लोकांना आश्चर्य वाटलं.
पण केवळ माझे गुरु बलरामाखेरीज कुणालाही माहीत नव्हतं की मी गदेच्या शालेत भीमाशी सातत्यानं 6 घटका गदा खेळलो होतो. दंडाचा तो सरावच मला यावेळी उपयोगी पडला होता. माझे दंड हत्तीच्या पायासारखे भक्कम झाले होते. धनुष्य हातात पेलीत मी सर्व मंडपभर एखादा गरगरदृष्टी फिरवली आणि तलावाकाठी गेलो. काठावर उभा राहून सहज एकदा द्रौपदीवर दृष्टी टाकली. ती डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे पाहत होती. माझ्यातील कुरुकुलांच्या अभिमानाचा लसलसता कोंब तारारून उठला. ही सुगंधाची कृपी सर्वासमक्ष कवेत मारूनच आज हस्तिनापूर गाठायचा असा निर्धार करून मी कुंडातल्या पाण्यावर शांतपणे दृष्टी खिळवली. मत्स्ययंत्राचं प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट पडलं होतं. पूर्वीच्या स्पर्धकांनी फेकलेल्या बाणांनी छताला काही छिद्र पडली होती. त्यातून निसटलेलं काही चुकार सूर्यकिरणही पाण्यात तरंगत होतं. त्यात ते प्रतिबिंब तळपळत होतं, पण त्या गरगरणाऱ्या मत्स्याचा डोळा दिसत नव्हता. तरीही मी प्रत्यंचा ताणून वेध घेतला आणि सलग असे एकापाठोपाठ 5 बाण फेकले. पण माझ्या प्रत्येक बाणाबरोबर केवळ छताला आणखी एक छिद्र अधिक पडत गेलं. सूर्यकिरणाचे आणखी 5 कवडसे कुंडातील पाण्यात डोकावू लागले. तेच 5 कवडसे पाहताच मला पांडवांची आठवण झाली. प्रत्येक वेळी 5 हा आकडा माझ्या मनाचा वेध घेत होता. माझा एकही बाण मत्स्यात घुसला नव्हता. पांचालांचं ते क्षुद्र मत्स्ययंत्र कुरूंच्या सिंहासनाला खिजवीत तसंच ताठपणं गरगरत होतं. ते अवजड धनुष्य पेलून माझ्या दंडात कड आला. खिन्नपणे मी काठावरून खाली उतरलो. मला तीव्रपणानं वाटलं की या द्रुपद राजानं याऐवजी गदेचा कोणताही कठीण पण आज ठेवला असता तर त्याचं काय बिघडलं असतं. त्याला आपल्या कन्येचं खरोखरच स्वयंवर करायचं होतं की पराक्रमी वीरांची क्रूर कुचेष्टा मांडली होती. त्याचं शिवधनुष्य घेऊन हा पण पूर्ण करायला आता कैलासावरून साक्षात शिवांनाच धाव घ्यायला पाहिजे होती. माझ्या पराभवावर मात्र द्रौपदी गालास हसत होती. मी लज्जित मनानं तलावाच्या पायदंड्या उतरून आलो. हातातील शिवधनुष्य क्षणाक्षणाला मला अतिशय अवजड भासू लागलं. सर्वात अधिक काळ मीच ते हातात पेललेलं होतं. मंडपातील लोकांची प्रतिक्रिया काय होत आहे म्हणून मी सगळीकडे दृष्टी फेकली. यादवांचा स्वस्थ बसलेला राजा श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून खोचकपणानं हसत होता. इतर सर्वांनी माना खाली घातल्या होत्या. कर्ण वेड्यासारखा अजून त्या काळ्या श्रीकृष्णाच्या पायाकडेच पाहत होता. हसणाऱ्या श्रीकृष्णाला नुसताच हसतोय काय? धमक असेल तर उठ आणि हे धनुष्य पेलून तो पण पूर्ण करून दाखव, असा भाव दर्शविणारा एक कडकडीत दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकून मी ते धनुष्य त्याच्याच दिशेने फेकलं. पण माझ्या दंडातील शक्ती क्षीण झाल्यामुळं ते फारसं पुढं गेलंच नाही. उलट पायाखालच्या गुळगुळीत पाषाणावरून ते कसं तरीच घसरलं आणि एक गोल मंडलं घेऊन फिरून माझ्याच उजव्या पायाच्या पंज्यावर पडलं. वेदनामय सनक पायापासून मस्तकापर्यंत चढली. पण आतील पराभवानं मन आणि धनुष्याच्या भारानं शरीर दोन्हीही आक्रोशू लागली. मदतीच्या उपेक्षेने समोर बसलेल्या जरासंधाकडं मी पाहिलं. त्यानं नकारदर्शक मान खाली घातली. मला त्याची त्या बिकट अवस्थेतही कीव वाटली. माझ्या धनुष्याखाली सापडलेल्या पायाच्या वेदनाचं मला तेवढं दुःख वाटलं नाही जेवढं जरासंधाच्या तटस्थपणाचं वाटलं. पाय धनुष्याखाली सापडून आता तुटला तरी कुणाकडेही मदतीच्या उपेक्षेने वर पाहायचं नाही, असं ठरवून मी माझे डोळे घट्ट मिटले. क्षणापूर्वी राजसंधाला मुक्त करणारा दुर्योधन स्वतः शिवधनुष्याखाली सापडलेला पाहून सर्वजण हळहळत असावेत, पण पुढं मात्र कोणीच सरसावत नव्हतं. माझं मन चोहोबाजूने लाल मुंग्या डसलेल्या घायाळ भुजंगासारखं तडफडत होतं. पण एकाएकी मंडपातील कुजबूज जास्तच सशब्द झाली. माझ्या कानावर तुटक शब्द एकामागोमाग एक आदळू लागले. कर्ण, कवचकुंडल, लक्षभेद, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, साक्षात धनुर्धर, धनुर्वेद. मान उचलून मी कर्णाच्या आसनाकडे पाहिलं. तो आसनावरून उठून उभा राहिला होता. त्याच्या कानातील कुंडलं तप्त लाल झाली होती. पण उभा राहूनही तो समोरच्या श्रीकृष्णाच्या पायाच्या उजव्या अंगठ्याकडेच अजून पाहत होता.
मला मोठ्यानं ओरडावंसं वाटलं की कर्णा, नेहमी गरुडासारखे आकाशात झेप घेणारे तुझे डोळे आज त्या काळ्या कृष्णाच्या पायावर का खिळले आहेत? पण तेवढ्या श्रीकृष्णाने उजव्या पायाचा अंगठा हळूच थोडा वर उचलला. कर्ण एक मोहक गोड हास्य फेकीत आसनाजवळून गरकन वळला आणि माझ्या दिशेनं झपाझप चालू लागला. त्याची उंच देहयष्टी इतकी भारदस्त वाटत होते की जणू खदिराचा डेरेदार उंच वृक्ष चालत येत होता. त्याच्या प्रत्येक पदक्षाबरोबर त्याच्या कानातील कुंडलं लयीत हिंदोळे घेत होती. त्याच्या आत्मविश्वासू ढंगदार चालीवर सर्व प्रेक्षकगण इतके मुग्ध झाले की त्याच्या धनुष्याला हात लावण्यापूर्वीच सर्वांनी प्रचंड टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं. मी माझा पाय धनुष्याखाली आहे याची जाणीवही विसरून गेलो. हस्तिनापूरच्या आखाड्यात मला सापडलेला अष्टपैलू हिरा दश दिशांना तेजाचे दीप्तिमान स्रोत फेकत येत नव्हता. छे, मी तरी किती स्वार्थी होतो. अशा कर्णाचा वापर करून मी पांचालीला आपली अर्धांगी करणार होतो. किती अरसिकपणा ठरला असता तो. पांचालीसारखी सुगंधकुपी कर्णासारख्या सुवर्णपुष्पाला शोभून दिसली असती. कर्ण आणि पांचाली हा जोडा साक्षात उमाशंकरालाही लाजवेल असं ठरला असता. मी माझा विचार बदलला आणि क्षणभरातच कर्ण मत्स्यभेद करील. त्यानं मत्स्यभेद केला की द्रौपदीचा अंगदेशाची महाराणी म्हणून उद्घोष करायचा आणि चंपानगरी ही कर्णाच्या अंगदेशाची राजनगरी आहे एवढीच घोषित करून थांबायचं नाही, तर कर्ण हा कुरूंचा सेनापती आहे असा आज त्याचा यथोचित गौरवही करायचा. हस्तिनापुराला परतल्यावर ती कल्पना महाराजांना पटवून त्याप्रमाणे त्याच्या सेनापतीपदाचा अभिषेक विधी करायचा. हस्तिनापुरातून राजहत्तीवरून त्या दोघांची मिरवणूक काढायची. मी तिथल्या तिथं मनाशी हा निर्धारही करून टाकला. क्षणातच तो माझ्याजवळ आला. उत्तरीयाचं लोंबती टोकं क्षणात त्याच्या कमरेजवळ अधरियात खोचली. नुसती एकदाच त्यानं माझ्यावर दृष्टी टाकली. काही न बोलता त्याचे निळेशार निमुळते नितळ डोळे मला सांगत होते, राजा, घाबरलास की काय? तुझी सुटका करायला कर्ण समर्थ असताना तू जरासंधाकडे अपेक्षेने कशाला बघितलंस? पुढं होत प्रथम लीलया त्यानं शिवधनुष्याला नम्र वंदन केलं. अगदी सहजपणं त्यानं एका हाताने तो अवजड शिवधनुष्य वर उचललं. काय होतं आहे ते समजायच्या आत एखाद्या लहान मुलानं एखादं खेळणं वर उडवून झेलावं तसं ते धनुष्य त्यानं क्षणभर आकाशातच वर फेकलं आणि परत अचूकपणं एकाच हातानं पुन्हा पेलून धरलं. मंडपभर अविरत टाळ्यांचा प्रचंड पर्जन्य कोसळला. माझा पाय आणि मन दोन्ही मुक्त झाली. उल्लसित मंडपानं त्यासाठीच ही टाळ्यांचा अविरत प्रतिसाद दिला. कर्णाचं अर्घ्यदान स्वीकारणाऱ्या समोरच्या गंगेच्या जललहरीच जणू थरथरत आहेत असं मला वाटलं. विजयसारखा तो तलावाकाठी गेला. तिथं ठेवलेल्या बाणांच्या भात्यातील एक बाण त्यानं सर्रकन खेचला आणि त्याचा सूक्ष्म लक्ष अचूक टिपायचा नित्याचा सूची बाण होता. विरासन घेत प्रत्यंच्या ताणून सूची बाण चढवून त्यानं पाण्यात डोकावून पाहिलं. गरगर फिरणाऱ्या मत्स्यकयंत्रातील माशाचा डोळा पाण्याच्या कुठल्या थेंबावर प्रतिबिंबित झाला आहे ते शोधण्यासाठी त्याचे नीलवर्णी डोळे गरगरू लागले. त्याचं ऐटदार विरासन सर्व आमंत्रितांना मंत्रमुग्ध करीत होतं. पाण्यात डोकावणाऱ्या त्याच्या कपोतासारख्या ऐटदार पुष्ट मानेला लोभस वळ्या पडल्या होत्या. अरण्य वराहावर झेप घालण्यापूर्वी सिंह घेतो तसा त्यानं अचूक पवित्रा घेतला होता. सर्वजणांची दृष्टी त्याच्या सूची बाणाच्या अंगावर आता खिळली होती. द्रुपदकन्या पांचालीचं जीवन त्याच्या बाणाच्या अग्रावरून प्रवास करीत कर्णाच्या चरणावर पडणार होतं. सर्वांनी कुतूहलानं, उत्सुकतेनं आणि कर्णावरच्या निरामय आदरानं श्वास रोखले होते. तो एकच दिव्य क्षण होता. सर्व पांचालांचं आणि कुरूंचं भवितव्य त्या मत्स्ययंत्रातील माशाबरोबर त्या क्षणीच ठरणार होतं. कर्णाचं जीवन पांचालीच्या प्राप्तीनं उजळून जाणार होतं. छे,
पांचालीचं जीवन कर्णाच्या प्रकाशमय सहवासात फुलून निघणार होतं. तो एकच क्षण सर्वांचा भविष्यकाळ ठरविणारा होता. माझा, कुरूंचा, आर्यावर्तीचा आणि सूर्यशिष्य अंगराज कर्णाचा. मत्स्ययंत्रातील गरगर मंडल घेणारा मासा, त्याच्या डोळ्याचं प्रतिबिंब आणि सूची बाणाचं टोक याची सांगड त्यानं घातली आणि लक्षवेधासाठी म्हणून कुंडलांपर्यंत आकर्ण अशी सर्क प्रत्यंचा ताणली. सर्वांची शिगेला पोचलेली उत्सुकताही ताणली. बाणाचं प्रक्षेपण होणार एवढ्याच मंडपातील औत्सुक्यपूर्ण शांततेला चिरणारा एक समर्थ नारी आवाज मंडपाच्या राजकक्षातून उमटून सर्वांच्या कानात लिप्त बाणासारखा घुसला. थांबा. प्रथम कोण बोलतंय हेच कुणालाही समजेना. सर्वजण राजकक्षाकडं अवाक होऊन पाहू लागले. शुभ्र कमलांची वरमाला कशी तरीच हलली. सर्वांची हृदय थरकली. साक्षात द्रौपदी बोलत होती. हातातील कमलांची वरमाला उंचावून कंठांच्या नाजूक धमन्या फुगवून ती म्हणाली, थांबा, आपण मत्स्यभेद नाही करू शकत. आश्चर्यमय कुजबुज मंडपाला घेरू लागली. का नाही करू शकत? झटकन आपली पुष्ट मान वर उंचावून अंगराज कर्णानं आश्चर्यानं विचारलं. आपण क्षत्रिय नाही. मी कोणत्याही सारथ्याची पत्नी वा सून होणं कदापिही नाही मान्य करणार. मी एक क्षत्रिय कन्या आहे, शूद्र सारथी कन्या नाही. कर्णाचे धनुष्य धारण केलेले बहु अनावर संतापानं सतत थरथरू लागले. त्यानं तणाव दिलेली प्रत्यंचा लडू लागली. त्याच्या हातातील शिवधनुष्यातून मत्स्याच्या नेत्रभेदासाठी रुधलेला बाण वेडावाकडा होत कसा तरी सुटला. तो सरळ श्रीकृष्णांच्या आसनाच्या दिशेने धावला आणि खाली उतरून सपकन त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात घुसला. अक्रूर, बलराम, उद्धव सर्वजण एकदम त्याच्या भोवती धावले. पण काही न बोलता त्याच्या संकेतानंच श्रीकृष्णानं सर्वांना आपापली आसनं घेण्यास सांगितले. आपला पाय सुतभरही न हलविता खाली वाकून त्यानं तो बाण सहजपणे आपल्या अंगठ्यातून हसतच उपसून काढला. त्यावरच रक्त अंगावरच्या पितांबरानं अलगद टिपलं, अगदी थंडपणं. मला मात्र ते रक्त पाहून समाधान वाटलं. त्याच्या अंगावर काही अभेद्य कवच नव्हतं. क्षुद्र सूतपुत्र स्वतःशीच पुटपुटत हृदय भेदणाऱ्या वैषम्यानं आपली मान मागं टाकून कर्ण कितीतरी विकटपणं गदगदून कसा तरीच हसला. कसलं होतं ते हास्य? ते हास्य नव्हतंच. आक्रोश हा स्त्रियांचा गुणधर्म असतो. त्या वीराला तसं आक्रोशता येणार नव्हतं, म्हणूनच तो हसला होता. पण त्याचं हास्य आक्रोशापेक्षाही हृदय पिळवटणारं होतं. त्याची तेजस्वी कुंडलं क्षणात निस्तेज पडून तर क्षणात रक्तवर्णात प्रकाशून त्याच्या मनाच्या अंतरंगाला भावनांचा विस्फोट स्पष्ट करू लागली. बाणांनी पडलेल्या छताच्या छिद्रातून तो एकटक वेड्यासारखा आकाशाचा पटल जाळीत तळपणाऱ्या गुरुदेव सूर्याकडं पाहत काही काळ त्याच्या तलावाच्या दगडी काठावर दगडी पुतळ्यासारखा तसाच वीरासनातच राहिला. दुसऱ्या क्षणी लढणारं हातातील शिवधनुष्य संतापानं खालच्या पायघडीवर फेकून देऊन वायूनं भडकलेला वणवा अरण्यात झपाझप पसरत जातो तसा तो तरारात चालत आपल्या आसनाकडे जाऊन मान खाली घालून बसला. तो चालताना ज्या ज्या ठिकाणी त्याचे पाय पडले होते त्या त्या ठिकाणी पायघडीवरचं वस्त्र होरपळून काळं ठिक्कर पडलं होतं. भावनांचा केवढा प्रचंड कल्लोळ समुद्रपर्वकाळी खवळावा तसा त्याच्या अंगात खवळला असावा याची त्याच्या सहवासात राहून सुद्धा मलाही नीट कल्पना येऊ शकली नाही. त्याच्या शेजारीच आसनावर असल्यामुळं त्याच्या नाकाद्वारे बाहेर फेकले जाणारे उष्ण निःश्वास माझ्या शरीराला चांगलेच जाणवत होते.
कुणीच काही बोलत नव्हतं, बोलू शकणार नव्हतं. शेवटी हा भावपीळ एका निष्ठावान सूर्यभक्ताचा आणि याज्ञसेनीचा होता. झालेल्या अघटित प्रकाराचा सर्वांनाच विस्मयाचा केवढा तरी प्रचंड धक्का बसला होता. प्रत्यक्ष द्रौपदीचं वधू म्हणून उभी असताना सर्व संकेत गुंडाळून ठेवून विनयानं खाली घातलेली मान उंचावून तीच काहीतरी असं भयानक मर्मच्छेदक बोलेल याची कोणालाच कल्पना नव्हती. बोलणारी द्रौपदी आणि बोलून घेणारा कर्ण असल्यामुळं मध्ये बोलण्याची अन्य कोणाचीच प्रज्ञा झाली नव्हती. सगळीकडं शांतता पसरली होती. द्रौपदीनं परत आपली मान खाली घातली. स्वयंवर मांडून 2 घटका झाल्या होत्या. संध्या समय झाल्यामुळं आकाशातला सूर्य आता ढळत चालला होता. मत्स्ययंत्राचा भयान घरघरीशिवाय अन्य कोणताच ध्वनी त्या भव्य मंडपात आता ऐकू येत नव्हता. ते मत्स्ययंत्र कालयंत्र बनून तसंच घरघरात राहणार होतं. इतकं गोल गरगरणारं होतं की प्रत्यक्ष त्या माशालाही त्या आपल्या पृथ्वीचा डोलाराच फिरल्यासारखा दिसणार होता. त्याच्या अविरत गरगरण्यातून काळं कसलं भयानक संगीत भवितव्यात रचणार होता ते एक त्या मत्स्ययंत्राला आणि दुसरं त्या काळालाच माहीत होतं. जीवनभर मला साथ देण्याची प्रतीक्षा घेतलेल्या माझ्या मित्राकडं, अंगराजकर्णाकडं मी सहानुभूतीने बघितलं. माझं जीवनाच्या स्पर्धेत तो खरोखरच पराभूत झाला होता. त्याच्या अंगावरची वस्त्र घामानं चिंब भिजली होती. अपमानाच्या तीव्र आणि असह्य जाणीवेनं त्याचं शरीर यज्ञकुंडासारखं पेटलं असावं, पण तो काहीच बोलला नाही. काय बोलणार होता तो? मला उठून सर्वांना गरजून सांगावंसं वाटत होतं की कर्ण हीन नाही, क्षुद्र नाही, त्याची अशी मर्मभेदी वंचना करू नका. तो अंगदेशाचा अभिषिक्त राजा आहे, स्वतंत्र आहे. त्याच्या कानात प्रकाशमान कुंडलं आहेत, अंगावर अभेद्य कवच आहे. तो स्वतंत्र आहे, श्रेष्ठ आहे. मी उठण्याच्या प्रयत्नात होतो तेवढ्यात सामान्य प्रेक्षकांच्या बैठकीतून उठलेला एक दाढी जटाधारी ब्राह्मण युवक सर्वांना दूर सारत पुढं सरसावताना मला दिसला. समोरच्या आसनावरचा श्रीकृष्णही कसल्या तरी निर्धारानं ताडकन उठून उभा राहिला होता. मत्स्यभेदासाठीच कुणीच पुढे येत नाही हे पाहून एवढ्यापर्यंत शांत असलेला द्रुपद राजाही कठोर शब्दात सर्वांची निर्भत्सना करू लागला. त्याचे शब्द जळजळीत होते. आज माझ्या कन्येनं पाणिग्रहण करण्याची पात्रता या आर्यावर्तातल्या एकही क्षत्रिय राजात नाही असं मी मानायचंय का? एका एकशित लाकडी माशानं आज अखिल आर्यावर्त जिंकला असंच समजून मी माझी यज्ञदेवापासून मिळालेली ही सुगंधी सुकन्या परत यज्ञदेवाच्या रसरशीत कुंडात असह्यपणानं लोटून द्यावी का? आज या राष्ट्राला क्षात्रतेज नष्टप्राय झालं आहे का? नाही. तो दाढी जटाधारी ब्राह्मण युवक मंडपाच्या मध्यभागी येत गर्वोत्तनपणानं म्हणाला. त्यानं आपल्या शरीरावर भगव्या वस्त्रांची छाटी घातली होती. सर्वांगाला भस्माचे पट्टे फासल्यामुळं त्याचा रंग कोणता होता हे कुणालाही अचूकपणं सांगता आलं नसतं. पण त्याची बाणासारखी सरळ गतिमान चाल मात्र मला दाट परिचयाची वाटली. ती चाल अर्जुनाच्या चालीशी फारच जुळली होती. तो अर्जुन तर नसेल? माझं शंकाशूल मन क्षणभर थरकलं, पण ते शक्यच नव्हतं. अर्जुन तर मरणाच्या मार्गानं कधीच गेला होता. त्याचं पिशाच्चसुद्धा या स्वयंवराच्या मंडपात येणं शक्य नव्हतं, आणि आलं असतं तर ती शिवधनुष्याला हात घालायला ते कधीच धजलं नसतं. शिवाला पिशाच भितात असं मी ऐकलं होतं. त्या ब्राह्मण कुमारानं शिवधनुष्य कर्णासारखंच एका हातानं उचललं. क्षणात ऐटदार वीरासन घेतलं. ते बघताच मंद हसणारा श्रीकृष्ण उठला तसाच खाली बसला. या घटनेनं क्षणापूर्वी कर्णाचा त्या तेजस्वी वीराचा झालेला अपमान कुणाच्या ध्यानात राहिला नाही. सर्वांनी परत टाळ्यांचा वर्षाव करून त्या नव्या स्पर्धकाला चेतावणी दिली. त्या ब्राह्मण कुमारानं मान वळवून श्रीकृष्णाकडे दृष्टी फेकली. मला त्या सर्वांचा राग आला. त्यानं बसा म्हटल्यानंतरच प्रथम सर्व राजे खाली बसले होते. कर्ण तर त्याच्या पायाकडे पाहत काहीतरी काळ अस्वस्थ बसला होता, आणि आता हा ब्राह्मण कुमारही त्या दिशेनंच
पाहत होता. का? हा श्रीकृष्ण म्हणजे या सर्वांना वाटतो तरी काय? देवांचा राजा इंद्र की सृष्टीकर्ता ब्रह्मदेव? मी माझं बैठकीचं आसन उद्वेगानं सरळ उलट दिशेला परतून घेतलं. मला श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण कुमार वा त्या मंडपातील मूर्खासारखे टाळ्या पिटणारे प्रेक्षकगण यातलं काहीच माझ्या दृष्टीपुढं असू नये असं त्यावेळी वाटलं. आसन फिरवताच माझ्या पाठीमागच्या आसनावर बसलेला शिशुपाल माझ्या तोंडासमोर आला. तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहत होता. इतक्यात एक प्रचंड गदारोळ उठला. तो पहा त्या ब्राह्मण कुमारानं मत्स्यवध केला. गेली 2 घटनांचे कडू धागे विणणारं ते मत्स्ययंत्र आता बंद पडलं आहे. धन्य आहे तो ब्राह्मणपुत्र. कोण आहे तो? कुठला? मी सरकन वळून पाहिलं. तळ्याच्या काठावर तो भगवी वस्त्र घातलेला तरुण वक्ष ताणून उभा होता. त्यानं माशाचा डोळा अचूक टिपला होता. कोण होता तो? इतका वेळ स्वस्थ का होता? मी मनाच्या घोड्यावर प्रश्नांचे प्रतोद ओढू लागलो. दगडी चौथरा उतरणारी साक्षात आकाशकन्या भासणारी द्रौपदी मान खाली घालत सलज्जपणं त्या ब्राह्मण कुमाराजवळ आली आणि तिनं एक क्षणभरत त्याच्याकडं पाहून हातातली धवल कमलांची वरमाला मंद हसत एकदम त्याच्या गळ्यात घातली. नेमका त्याच वेळी सूर्य अस्ताला गेला. सगळीकडं संध्याछायेची धुसर भयान छटा पसरली. स्वयंवर झालं होतं. सर्वजण परतण्यासाठी उठत होते. पण माझ्या मागून शिशुपाल दोन्ही हात उंचावून ओरडला, हे स्वयंवर आम्हाला मान्य नाही. सर्व क्षत्रिय इथं उपस्थित असताना एका संध्या करणाऱ्या ब्राह्मणानं एक क्षत्रिय कन्या वरावी हा सर्वांचाच अपमान आहे. मी तो प्राण गेला तरी कदापिही सहन करणार नाही. धरा त्या दाढीवाल्याला.